कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या जवळ आपण सध्या आहोत आणि एकदम समोर जर आपण बघत असाल तर हे जे काही पाणी वाहत येताना आपल्याला बघायला मिळतंय हे गटारचं पाणी आहे असं सांगितलं जातंय आणि अतिशय दुर्गंधी या परिसरामध्ये पसरलेली आहे। काही रिक्षा चालक मित्र आपल्या सोबत असणार आहेत, त्यांच्या रिक्षा याच ठिकाणी रिक्षा स्टँडला लागलेले असतात, त्यांना अतिशय या दुर्गंधीचा सामना जो आहे गेल्या कित्येक वर्षांपासून करावा लागतो। काय म्हणणं आहे त्यांचं आपण जाणून घेणार आहोत। दादा काय बोलाल, कधीपासून ही समस्या आहे? मॅडम भरपूर दिवस झाले या वरनं पाणी चालू आहे आणि हा खूप सांडपाणी म्हणजे वरनं येतोय त्या गणपती मंदिरापासून। तर नगरपालिकेच्या इथे सफाई कामगार भरपूर फिरतात, कचरा वगैरे जमा करतात, पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये। आता 5 मिनिटापूर्वी नगराध्यक्ष मॅडम तिथं पाहणी करून गेल्या, मी पण होतो तिथे बाजूला, आणि मी सांगितलं त्यांना की तिथं पूर्ण माती भरलेली आहे आणि माती भरली त्याच्यामुळे पूर्ण एक चॉकअप झालाय। आता बघा ना, आम्ही तिथे धंदा करतोय, इथे रिक्षाची लाईन पूर्ण त्या पाण्यामध्ये लागलेली आहे आणि वास एवढं दुर्गंधी खराब येते ना की 5 मिनिटं कोण थांबू शकत नाही। आणि काही रिक्षावाले नाश्ता पण करतात, इथे बसून नाश्ता करतात। एवढ्या घाणीमध्ये आम्हाला त्रास सहन करावा लागतो। अहो भरपूर दिवस झाले मॅडम, आता जत्रेमध्ये 10 दिवस जत्रा होती ना, जत्रेमध्ये सुद्धा त्या मिठाईच्या दुकानाखाली पाणी जात होता, तरी लोकांचं लक्ष नाहीये। अहो पण मी काय म्हणतो, हे नगरपालिकेच्या समोर आहे, तुम्हाला पहिले तिथे लक्ष द्यावं, कानाकोपऱ्यात तर तुम्ही लक्ष देऊ शकत नाही, ही समोरची गोष्ट तुम्हाला दिसत नाहीये। अहो रोज येतं, हा एकदा सकाळ झाली की पाणी चालू, पूर्ण स्टेशन पर्यंत पाणी जातो आणि ते पण नगरपालिकेच्या समोर। वाद जात असेल ना, आता इथनं क्रॉसिंगलाच आहे ना, गेटच्या समोरच आहे, त्यांना पण वाद जात असेल। हो खूप त्रास होतो मॅडम। काय बोलाल? हे सांडपाणी आम्हाला इतका त्रास होतो की कोण कस्टमर येणारा तो पण तुम्ही बोलत नाही काय, तुम्ही तक्रार करीत नाही का, असं म्हणजे काही अनेक समस्या ते आमच्याकडे मागतात। मग त्या जेवण पण करतात, म्हणजे त्रास होतो, खूप त्रास होतो। येण्या जाण्याला आम्हाला कस्टमर बरोबर बसत नाही, बसायलाही तयार होत नाही, तो दुसरीकडे झाला रिक्षामध्ये बसून जातोय। आमची सुविधा व्हायला पाहिजे। किती वर्ष हे पाण्याचं, मला 30 वर्ष आली हे बाबा, हा पाणी हा आता 10 वर्षाचा पाणी येतो, पण तो त्या टायमाला आता बिल्डिंगचं काम आहे ना, तर पुढे आता त्याच्यामुळे पाणी त्यांनी बिल्डिंगचं काम झाल्यामुळे पाणी इकडं यायला लागला। पण हा पाण्याला आता 1 वर्ष झाला, थंडाचा पाणी 1 वर्ष झाला। आज मी पण आम्ही रिक्षात आलतो, आम्हाला माहिती, हा आम्हाला त्रास होतो जो आम्हाला, काय करणार आम्ही। जमा करतात तुम्ही, एवढी निधी जमा करतात तुम्ही, थोड्याशा गोष्टीकडे लक्ष देत नाही। मग हे काय कामाचं आहे, हे एवढं नगर परिषद काय कामाचं आहे? काय करावं, 1 वर्ष झाला आणि त्याला लेटर पण देत त्यांना, हा लेटर मिळतात तरी त्यांचं लक्ष नाही। आम्ही काय धंदा करणार का, वाद घेणार आम्ही, बघा ना। आपण बघत आहोत, हे बघा, हे जे काही पाणी आहे ना इथे येतंय, हे बघा, हे गटरचं पाणी आहे, सांडपाणी आहे पूर्ण, आणि या पाण्यामुळे अक्षरशः इथे आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात त्रास जो आहे तो नागरिकांना होतो। त्यामुळे कृपा करून लवकरात लवकर हे जे काही असेल त्यावर उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी येते आहे। धन्यवाद।